अजितदादा पवार म्हटले की समोर येतं ते धारदार आवाज आणि स्पष्ट वक्तेपणा असलेलं रांगड व्यक्तिमत्व. समोरच्याचं काम होत असेल तर करणारच आणि होत नसेल तर त्याला नाही म्हणून तोंडावरच सांगणारा नेता म्हणजे अजितदादा पवार. अजित पवारांचे संपूर्ण नाव अजित अनंतराव पवार असे होते. अजित पवार हे महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकारणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते होते. अजित पवारांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी अहमदनगर म्हणजेच आताचे अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली परवरानगर येथे झाला होता. लहान वयातच खांद्यावर आलेली कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पेलत असतानाच आजूबाजूच्या सामाजिक प्रश्नांची जाणीव त्यांच्यात निर्माण झाली. शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या संवेदना समजून घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी धडाडीने काम करण्यास सुरुवात केली आणि तिथेच महाराष्ट्राच्या भावी संवेदनशील नेतृत्वाची पाळंमुळं रुजली. अजित पवारांचे शिक्षण B.Com पर्यंत झालेले होते. त्यांच्या पत्नीचे नाव सुनेत्रा पवार असून त्यांना 2 मुले आहेत. पार्थ पवार आणि जय पवार आहेत. राजकीय कारकीर्द अजित पवार यांनी 1982 मध्ये एका सहकारी साखर कारखान्याच्या बोर्ड सदस्य म्हणून राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर 1991 मध्ये ते पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी छत्रपती साखर कारखान्याचे संचालक म्हणून काम पाहिले आणि 1991 मध्ये ते 10व्या लोकसभेवर खासदार म्हणून निवडून आले. नंतर जून 1991 मध्ये ते कृषी आणि ऊर्जा राज्यमंत्री झाले. नोव्हेंबर 1992 पर्यंत त्यांनी या पदावर काम केले. त्यानंतर नोव्हेंबर 1992 ते फेब्रुवारी 1993 पर्यंत शरद पवार यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी मृदा संवर्धन आणि ऊर्जा नियोजन राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. त्यानंतर 1995 मध्ये अजितदादा पवार पहिल्यांदाच बारामती मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. 1999 मध्ये त्यांना पहिल्यांदाच मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आले. विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात अजितदादा पवार यांनी 1999 ते 2003 पर्यंत सिंचन मंत्री म्हणून काम पाहिले. तसेच डिसेंबर 2003 ते ऑक्टोबर 2004 पर्यंत अजित पवार यांनी ग्रामविकास मंत्री म्हणून काम पाहिले. सन 2004 मध्ये अजित पवार बारामती येथून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून पुन्हा निवडून आले आणि ते जलसंपदा मंत्री झाले. त्यानंतर 2014 मध्ये अजितदादा पवार पुन्हा एकदा राज्य विधानसभेवर पुन्हा निवडून आले. अजितदादा पवार यांनी 23 नोव्हेंबर 2019 मध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली आणि विजय मिळवला व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक 6 वेळा उपमुख्यमंत्री पद भूषविण्याचा विक्रम त्यांच्या नावावर होता. त्यांनी अर्थ, जलसंपदा, ऊर्जा, गृह, नगरविकास अशा अनेक महत्वाच्या विभागांचे मंत्री म्हणून काम पाहिलेले होते. मृत्यू बारामतीत होणाऱ्या आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजितदादा पवार यांच्या 4 जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले होते. या सभेसाठी 28 जानेवारी 2026 रोजी मुंबईहून बारामतीकडे VTSSK क्रमांकाच्या लिअर जेट 45 प्रकारच्या चार्टर विमानांनी प्रवास करीत असताना बारामती विमानतळावर लँडिंगच्या वेळी अपघात घडला. रनवेच्या जवळ उतरत असतानाच विमान कोसळले आणि खाली पडताच त्याला आग लागली. या अपघातात अजितदादा पवारसह 6 जणांचा मृत्यू झाला. हा अपघात सकाळी सुमारे 8:48 झाला. या अपघातात अजितदादा पवारसह 6 जणांचा मृत्यू झाला. अजितदादा सारख्या नेत्यांच्या अकाली मृत्यूने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह महाराष्ट्रातील जनता शोकसागरात बुडाली आहे. भल्या पहाटे उठून जनसेवेत रुजू होणारे नीटनेटकेपणा, कणखर व्यक्तिमत्व आणि राज्याच्या विकासासाठी झटत राहणारे नेते म्हणून अजितदादा पवार हे राज्यभरात लोकप्रिय होते. अशा नेत्यांच्या अकाली निधनाने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.